पुण्यात 3 दिवसापासून सलग अवकाळी पाऊस पडत आहे आणि या अवकाळी पावसाचा फटका संपूर्ण शहरभरात आपल्याला बघायला भेटत आहे। आता हा फटका अवकाळी पावसाचा थेट आयबी आमदार गेस्ट हाऊस जे आहे निवासस्थान आहे तिथं बसलेला आपल्याला बघायला भेटत आहे। संपूर्ण आयबी मध्ये पाणी घुसलेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता जे 9, 10, 11, 12 जेवढे इतर खाली ग्राउंड फ्लोअरवर रूम्स आहेत त्या रूम्स मध्ये ज्या आमदार आणि मोठमोठे हायकोर्टचे जजेस वगैरे जिथे थांबतात तिथं पाणी आता घुसलेलं आहे। मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे। आपण इथंही बघू शकता की इथं जे गाड्या वगैरे आहेत ते सुद्धा आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेच्या निषेधात रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे आंदोलनाला बसलेले आहे। विवेकजी, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाणी घुसलेलं आहे, रोगराई पसरण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे, काय सांगाल? आपल्याला सांगायचं की या ठिकाणी आपण बघतो की आयबी गेस्ट हाऊस ज्याला आमदार निवास म्हणून देखील ओळख आहे आणि या आमदार निवासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। दरवर्षी जेव्हा पावसाळा सुरू होतो त्यावेळेस या ठिकाणी पाणी साचतं किंवा अवकाळी पाऊस पडलो तरी देखील या ठिकाणी तुंबतो आणि वेळोवेळी आम्ही या ठिकाणी आंदोलन करून प्रशासनाला लक्ष दिलं असतो की आपण याकडे कायमस्वरूपी उपाययोजना करावी। या ठिकाणी पाणी तुंबणार नाही, पाणी तुंबलं तर ठीक आहे, पावसाचं पाणी ठीक आहे, पण या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी यामध्ये मिक्स होतं आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते। आपण बघत आहोत की थोड्या दिवसांचं पाणी उतरलं तर मोठ्या प्रमाणात एवढी मोठी दुर्गंधी असते की आता थांबूची देखील वाटत नाही आणि अशा ठिकाणी आमदार लोक थांबतात। आणि माझं म्हणणं आहे की आता अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये हा प्रश्न कुठल्याही आमदारांनी का उचलला नाही? हा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न होता, पण त्यांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी का लढलं नाही? म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी पण लढत नाहीत, मग जनतेसाठी काय लढणार आहे हा प्रश्न उपस्थित होतो। आणि माझं म्हणणं आहे आम्ही जे आंदोलन आज करतो हे आंदोलन ऍक्च्युअली आम्ही पाण्यामध्ये उडी मारून करणार होतो, पण पाणी एवढं अस्वच्छ एवढं दुर्गंधी करत आहे की अशा पाण्यामध्ये पाय ठेवणं देखील म्हणजे एक प्रकारे त्या पाण्यालाच आपण म्हणजे बोलू शब्द काढू शकत नाही। पण ह्याकडे आमदार या ठिकाणी निवास आज देखील काही आमदार या ठिकाणी उपस्थित आपण बघतो वरती, पण काही आमदार या ठिकाणी वास्तवच आहेत, त्या आमदारांच्या यांनीकडे लक्ष वेधावं। त्यांनी विधान भवनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब असू दे, मिनिस्टर असू दे, त्यांच्याकडे याच्याकडनं पाठपुरावा करावा आणि हा लवकरात लवकर त्यांची पीडब्ल्यूडी खात्याकडे आम्ही पाठपुरावा। पीडब्ल्यूडीचं म्हणणं काय आहे की पुणे कॉन्टोमेंट आणि पुणे महानगरपालिकेचा वाद असल्यामुळं कॉन्टोमेंटने याचं काम करायचं का महानगरपालिकेने काम करायचं, आणि त्या जो अल्पबचत साईडला जो पाणी तुंबतं त्या ठिकाणी ड्रेनेजचं पूर्ण चोकअप असतो आणि तो चोकअप काढायला प्रशासन दुर्लक्ष करतं। त्यामुळे ही चुकी आमची नाही तर प्रशासनाची आहे, तर आपण प्रशासनाला पण देखील जाब उचलला पाहिजे। पण आम्ही प्रशासन म्हणजे कोण आहे? प्रशासन म्हणजे पीडब्ल्यूडी प्रशासनाचा एक भाग आहे ना। मग तुम्ही तुमच्या प्रकारे पत्रव्यवहार करून या ठिकाणचा प्रश्न कायमस्वरूपी का सोडवत नाही? आणि आम्हाला वारंवार आम्हाला आंदोलन करावं लागतं, हेच मुळात चुकीचं आहे। म्हणजे आम्हाला आंदोलन केल्याशिवाय न्याय भेटत नाहीये, हा गुणवून आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाला बसलोय रिपब्लिकन सेनेच्या वतीने। भाऊ, काय मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे, तुम्ही इथं आंदोलन करत आहेत, काय तुमचं काय म्हणणं काय? ह्या पाण्यामध्ये मी उडी मारून जीव देणार होतो आणि ड्रेनेज समाधी घेणार होतो। ड्रेनेज समाधी? अरे बापरे, खूपच बिकट परिस्थिती झालेली आहे। हो, कोण आणि पुण्याच्या ठिकाणी ते बी पुण्यासारख्या उच्च ठिकाणी हो, कोण दोषी कोण? बीजेपी सरकार, पीडब्ल्यूडी खातं तेच। एक आमदार मतदारसंघ असतो, त्या मतदारामध्ये किती मोठे असतो एक आमदार, असे किती आमदार आहेत आणि पुण्यामध्ये किती आमदार आहेत टोटल? आपले भरपूर आमदार आहेत। एक जर आमदारला काय झालं तर किती जणांची जबाबदारी त्यांच्यावर, किती लोकसंख्येची जबाबदारी? महाराष्ट्रभरातून इथे आमदार येतात आणि मोठी व्हीआयपी लोक जज पण राहतात, जज पण असतात, तरी अशी व्यवस्था बरोबर। पीडब्ल्यू खातं मोठं आहे, पीडब्ल्यूडी मेन आपल्या इथंच आहे, पुण्यातच आहे, त्यांच्यावर जोशी। तर नक्कीच वस्त्यांमध्ये पाणी वगैरे घुसतं। तसंच आता आयबीच्या व्हीआयपी गेस्ट हाऊस म्हणजे आयबी आमदार जिथं थांबतात तिथं सुद्धा आता पाणी घुसायला लागलेलं आहे। पीडब्ल्यूडी खात्याचं संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे। जे आंदोलन करत आहेत त्यांचं असंही म्हणणं आहे की जो वाद आहे पुणे महानगरपालिकेत आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये जो वाद आहे त्या वादाचा फटका आता आयबी गेस्ट हाऊसला बसत आहेत। आमदारांकडनं अपेक्षा केली जात आहे की सामान्य नागरिकांसाठी आवाज तुम्हाला उचलायचा असतं, तसं आता तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा आता आवाज उचलावा लागणार आहे। हे आवाज ते नक्की उचलतात का हे बघायचं राहणार आहे।